सानो भद्रे समूर्जं दुहाना देवोपादस्मानुपतितो कालरात्रिं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कन्दमातरं सरस्वतीमदितिं तत्प्रतुतरं नमामः पावनां स्वाहा। नमस्कार, मी प्रियांका घारे, ब्रँड ओनर कानिष्का. सारं काही तिच्यासाठी त्याग, समर्पण आणि शृंगाराची गाथा. जसं आपण तुम्हाला बोलल्यापासून आपण दशमहाविद्या पहिल्या घेणार आहोत. दशमहाविद्यामध्ये त्याची आराध्य देवता येते महाकाली आणि महाकालीच्या रूपामध्ये असलेल्या ह्या महाविद्या काली, तारा, छिन्नमस्ता, बगलामुखी, मातंगी, षोडशी, त्रिपुर भैरवी, भुवनेश्वरी, कमला आणि धुमावती. तर अशीच एक काली माझ्या जीवनामध्ये आली. ती म्हणजे माझं सुंदर कस्टमरपेक्षाही पहिली कस्टमर, पण त्याचं नंतर रूपांतर झालं एका सुंदरशा मैत्रीमध्ये. तर आपण आज भेटायचं आहे माझ्या या सखीला, शिल्पा मोरे. शिल्पा, तुला काही सर्व बोलायचं आहे सगळ्या लोकांसमोर, कळलं की नाही, की कसं आपलं तुझं माझं नातं दृढ झालं आणि त्याच्यापेक्षाही प्रियांकाचा प्रत्येक दागिना तुला कसा वाटला आणि स्वतःबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे. कारण मी तुला कालीच्या रूपात बघते आहे, म्हणजे तू समजू शकतेस की तुला कुठचं रूप मी दिलं आहे ते. हा, तर तू बोल प्लीज. नमस्कार, मी शिल्पा मोरे. मी एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि गेली 26 वर्ष मी नोकरी करते आहे. या 26 वर्षामध्ये माझ्या आयुष्यात बऱ्याच मैत्रिणी आल्या, भेटल्या, काही मैत्रिणी राहिल्या आणि काही जिवलग मैत्रिणी झाल्या आणि त्यातनं काही अगदी पुढे जाऊन माझ्या मितवाही झाल्या. त्यातली ही एक माझी मितवा प्रियांका आहे, जिने मला आज कालीच्या रूपात मी आहे असं मला जाणवून दिलं. त्याबद्दल मी तिची खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. तिने मैत्री म्हणून किंवा मैत्रीण म्हणून ती माझ्या आयुष्यात येऊन मला फार मदत केलेली आहे. मग ती मदत कुठल्याही स्वरूपाची असेल, म्हणजे अगदी माझ्या इमोशनल होण्यापासून ते मी कणखर होण्यापर्यंत प्रत्येक वाटेवर तिने मला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि तिच्यासारखी मैत्रीण मिळणं मी माझं भाग्य समजते. मी टू. तिचे फक्त दागिने हे एक सुरुवातीचं आमचं ब्रिज होतं की त्यांच्याकडनं घेतले. शिल्पा, एक मिनिट तुला मध्येच टोकते. आपण तरी किती वर्षापासून घेते का तू माझ्याकडनं? तरी झाले 20 वर्ष. 2010 पासून एकत्र आहोत. 2010 पासून ना, म्हणजे तरी 15 वर्ष झालेली. 15 वर्षाचा हा सहवास आहे आमचा आणि 15 वर्षाचा सहवास कधी मितवापर्यंत पोहोचला हे आम्हा दोघींनाही नाही कळलं, तर माझ्या बाजूने तरी नाही. खरंच असं नाही, दोन्ही बाजूनी. नक्कीच. त्यासाठी मी खरंच आभारी आहे भगवंताची की त्यांनी इतकी छान मैत्रीण माझ्या आयुष्यात पाठवली. तर एक देवीचं रूप म्हणा किंवा आपण म्हणतो ना की एक आपल्यासाठी एखादं कुणी आयडॉल असलं तसं, जसं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात पहिलं आयडॉल म्हणजे त्याची आई असते, त्याच्यामध्ये त्याची छानशी मैत्रीण असते, तशी ही माझी मितवा आहे. मीला मितवाच म्हणते कारण खरंच आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता मितवा या शब्दातच कितीतरी गोष्टी आलेल्या आहेत. तशी ही खूप छान मार्गदर्शक आहे माझी. तिच्याकडनं घेतलेले दागिने, तिच्यानंतर तिच्याकडनं मिळालेलं प्रेम हे माझ्यासाठी खरंच खूप छान आहे. तिच्याकडनं घेतलेला प्रत्येक दागिना त्या म्हणतात तसं खरंच बोलते. आज सुद्धा तुम्ही बघू शकता माझ्याकडे की तिने घातलेले दागिने, माझा आत्मविश्वास किती वाढला आहे हे फक्त मी सांगू शकते. आणि माईक समोर बोलायची पहिलीच तुझी वेळ असेल का? नाही, मी असं तर माईक समोर आणि प्रोग्राम असं मी गेली 30 वर्ष करते आहे. माझ्या आजीच्या नावाने आम्ही जे अन्नदान करतो तेव्हा एक मोठा प्रोग्राम असतो, मोठं गावजेवण असतं, तो अख्खा प्रोग्राम मी हँडल करते. अरे व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याच्यामुळे मला माईकवर बोलायची तशी सवय आहे, त्याच्यामुळे एक आहे नीटपणा. पण कधी इमोशनल झाल्यावर बोलणं थोडं अवघड होतं, तसं आता मला इथे झालं ना. आणि मी आधी शिल्पाबद्दल सांगायचं कारण म्हणजे की मी शिल्पाला कालीच्या रूपात का बघितलं. शिल्पाला कालीच्या रूपात बघण्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिने प्रत्येक परिस्थितीवरती मात केली. मी तिला 15 वर्षामध्ये बघितलेलं आहे. तिला 4 बहिणी आहे. 4 ना तुला बहिणी, बरोबर ना? 5 बहिणी. मी धरून 6. तू भरून 6. सुपर 6. हा, सुपर 6. पण ह्याच्यामध्ये तिने जो मोठा वाटा आपल्या एक मुलासारखा आपल्या आई वडिलांसाठी जो घेतलेला आहे, प्रत्येक संकटावर मात करून, मी तिची बहीण मला बोललेली आहे की ही आमची दुसरी आई आहे. ह्याच्यावर तुम्हाला कळू शकतं की प्रियांका घारेंनी तिला काली म्हणून का निवडली. दशमहाविद्यांमध्ये महाकाली म्हणजे आई,
साक्षात जगदंबेचं रूप म्हणजे त्या आईचं रूप त्या दशमहाविद्यांना समर्पित करते ती महाकाली. मग अशा तिच्या बहिणींनी तिला आईच्या रूपात बघितल्यानंतर मला एक ती काली नाही दिसणार तर काय दिसणार. आणि प्रत्येक संकटाला तिला मात करताना बघितले, ते ऑफिसमधलं असो किंवा बाहेरचं असो किंवा कौटुंबिक असो, प्रत्येक गोष्टीला मी तिला मात करताना बघितलेलं आहे. त्यामुळे म्हणूनच मी तिला असं एक कालीचं रूप दिलेलं आहे. तू आता तुझ्याबद्दल अजून काही सांगू शकतेस, माझ्या दागिन्यांबद्दल तू बोलू शकतेस. दागिन्यांबद्दलच म्हणेन की त्यांच्याकडून घेतलेला प्रत्येक दागिना हा कायमच एक वेगळ्या पद्धतीचा असतो आणि त्याच्याबद्दल समोरून विचारणा झाली नाही असं होतच नाही. अगदी म्हणजे मग कुठेही असू दे, आणि तो व्यक्तिमत्वाचं प्रत्येक रूप खुलवतो. म्हणजे अगदी ऑफिसमध्ये असेल तर जितकं सोबर असतो त्या पद्धतीने घातलेला दागिना असेल तर लोक म्हणतात हा हे असे अधिकारी असायला पाहिजे किंवा अधिकाऱ्याने असं असलं पाहिजे. घरच्या कार्यक्रमात असल्यावर म्हणतात हा सुनेने हे असं दिसलं पाहिजे, हे अगदी छान आहे. म्हणजे तिचा प्रत्येक दागिना प्रत्येक कार्यक्रमानुसार आमचं व्यक्तिमत्व उलगडत जातं. खूप छान वाटतं. तिच्याकडनं आता मी माझ्या लेकीसाठी सुद्धा दागिना घेतला. तुम्ही विश्वास नाही करू शकणार, माझी लेक इतकी खुश झाली होती, इतकी म्हणजे गळ्यात पडून ती रडत होती की मम्मा माझ्या 21व्या वाढदिवसात तू इतका छान दागिना दिलास. त्यासाठी प्रियंका खरंच थँक्यू सो मच. आणि तुला म्हटलेलं डायमंड का घे म्हणून, तुला मेसेज सांगितलं की हिरा हे सदा के लिए. हिऱ्याला सांगावं लागत नाही तो किती व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्वाचा आहे. आणि हिरा हा आपण आपल्या अतिशय जिवलग व्यक्तीला देतो. कळलं की नाही. म्हणजे हिरा हा केवढं महत्वाचं काम करतो. म्हणजे दागिना बोलतो, हे जेव्हा मी बोलते तेव्हा ते सत्य आहे. प्रत्येक गोष्ट ती सत्य आहे. आणि मी शिल्पाला खूप संकटाशी मात करताना बघितलेलं आहे. कुठचंही तिने कार्य हातात घेतल्यानंतर ते तडीस पार लावल्याशिवाय शिल्पा कधी शांत बसलेली मी तिला बघितलेली नाहीये. म्हणजे कधी तिला गेली अगं असं सुंदर दागिने झालेले आहेत, नाही थांबा थांबा आज ऑफिसचं काम आहे, मला एक पुढचे पर्सेंट पार पाडायचंय, मग मॅडम मी तुमच्याशी बोलते. अशी बोलणारी ही माझी महाकाली. की आज माझ्या एका केला तिला सांगितलं शिल्पा काही करून तुला म्हटलं यायचं आणि मला तुला दाखवायचंय का. कारण एक प्रत्येक प्रेरणादायी स्त्री जी माझ्या आयुष्यात आली ती मला नितवा म्हणते, कळलं की नाही. पण तिच्यामध्ये पण मी काली बघितली आणि मला असं नेहमी वाटायचं का नाही माझं एखादं रूप कालीच्या रूपामध्ये ह्या सर्व जगासमोर यावं. प्रत्येक स्त्री ही आयुष्यात कुठच्या आणि कुठच्या गोष्टी लढा देत असते, पण ती कधीच कॅमेऱ्यासमोर यायचा विचार करत नाही. मग मला अशी स्त्री दाखवायची आहे, कळलं की जी प्रत्येक वेळेला लढते एका कालीसारखी. आणि आलेली माझ्या जीवनात ही माझी महाकाली. त्यामुळे तुला एक सुंदरसा दागिना, म्हणजे तुझ्या हातून त्याचं इनॉग्रेशन काय, तुझीच ऑर्डर आहे ही, खास आपण दाखवूया. हे असे पोळ्याचं तिने घेतलेलं आहे आपल्याकडून छानपैकी शिल्पा. आणि मी मुद्दाम चांदीचं ताट याच्यामध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं चांदीच्या ताटामध्ये मी हे सगळे दागिने तिचे ठेवलेले आहेत. त्याच डायमंडचं आहे, त्याच्यात पोळ्याचं सुंदर सुबकता केलेली आहे. आणि चांदीचं ताट ह्या करता का आपण म्हटलं जातं ना की चांदीच्या ताटात जेवायला आपण ईश्वराला नेहमी वाढतो. शक्यतो आपली जशी आपली ऐपत असेल त्या पद्धतीने, कळलं की नाही. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माझा दागिना सुद्धा अशा सुंदरशा धातू, म्हणजे ज्याचा चांदी म्हटलं जातं त्या पद्धतीने तो माझ्या दैवतेला, म्हणजे माझ्या एका महाकालीला गेला पाहिजे. त्यामुळे आज मी तुला तुझ्या नावाने हा समर्पित करत आहे, तुला हा दागिना. खूप खूप धन्यवाद प्रियंका की इतक्या देवीच्या रूपासाठी तुम्ही माझा विचार केला. म्हणजे तुमच्या नजरेसमोर मी यावी. नाही खरंच आहे. आणि तुला माहिती आहे शिल्पा, अशा आपल्या जीवनात बऱ्याच स्त्रिया आहेत, कळलं की नाही, की ज्या खरोखरीने खूप मी लढताना बघितलेल्या आहेत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून त्यांना जाताना बघितलेला आहे. आणि तो संघर्ष करून सुद्धा, म्हणजे तुम्ही कौटुंबिकरित्या आपलं सकाळी उठायचं, जेवण करायचं सगळ्या कुटुंबाचं, आणि ऑफिसमध्ये परत बॉसच्या समोर उभं राहायचं, परत आपलं सगळं काम नीट करायचं. कारण गव्हर्नमेंट अधिकारी असल्याने जर ती गव्हर्नमेंट अधिकारी आहे, कळलं की नाही, त्यामुळे तिला ते काम चोख रीतीने पार पाडून, म्हणजे आपलं घरचं सगळं टेन्शन बाजूला दूर सोडून परत आपल्या ऑफिसमध्ये तयारी लागायचं. आणि परत संध्याकाळच्या वेळेला, कळलं की ना, माझा कधीतरी फोन येणार की असे सुंदर दागिने आलेले आहेत. मग त्या मनस्थितीमध्ये असली तरी पण ते खाली येणं, तो दागिना बघणं आणि त्या दागिन्याला दाद देणं, हे खूप महत्वाचं आहे. की एखादी स्त्री सुंदर आहे तर तिला तुम्ही सुंदर आहे बोला. तो दागिना प्रत्येक गोष्ट सांगतो तिची देवीत्व होण्याची. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.